आज ज्या संघर्षात तुम्ही आहात तो काही साधा नाही, तो तुमचं भविष्य घडवतोय. एक काळ असा असतो जिथे सगळं शांत दिसतं, पण आतून काहीतरी सतत ढवळत असतं. दिवस सरतात, रात्री येतात, पण मन मात्र कुठे स्थिर होत नाही. प्रत्येक सकाळ एकच प्रश्न विचारते, मी खरंच योग्य दिशेने चाललोय का? आणि प्रत्येक रात्र उत्तर न देता निघून जाते. हा संघर्ष बाहेरचा नसतो, कुणाशी स्पर्धा नसते, कुणाला हरवायचं नसतं. लढाई असते स्वतःशी, स्वतःच्या शंका, भीती, आळस, अपयशाच्या आठवणी आणि सतत डोक्यात घुमणारा आवाज. हे जमणार नाही. सुरुवातीला हा संघर्ष खूप हलका वाटतं थोडा वेळ आहे, उद्या करू, परवा बघू. पण हळूहळू तोच संघर्ष वजनदार होतो. प्रत्येक टाळलेला दिवस, प्रत्येक अर्धवट प्रयत्न मनावर ओझं बनून बसतो. आणि मग एक दिवस असा येतो जिथे पळण्याचा मार्ग बंद होतो, तिथे थांबून स्वतःकडे पाहावं लागतं. त्या क्षणी एक गोष्ट समजते, हा संघर्ष टाळण्यासाठी नाही तर स्वीकारण्यासाठी आहे. जेव्हा रोज उठून स्वतःला ओढत नेलं जातं तेव्हा आतून काहीतरी घडत असतं. जरी बाहेर परिणाम दिसत नसले तरी आत संयम तयार होत असतो. जरी यश दिसत नसलं तरी शिस्त आकार घेत असते. जरी आत्मविश्वास डगमगत असला तरी चिकाटी जन्माला येत असते. हा संघर्ष तुम्हाला तोडायला आलेला नसतो, तो तुम्हाला घडवायला आलेला असतो. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही थकल्यावरही एक पाऊल पुढे टाकता तेव्हा भविष्य थोडंसं स्पष्ट होतं. प्रत्येक वेळी जेव्हा मन म्हणतं बस कर आणि तरीही तुम्ही चालू ठेवता तेव्हा तुमच्यातली शक्ती वाढते. हे कुणी टाळ्या वाजवून पाहत नसतं, कुणी कौतुक करत नसतं, पण वेळ सगळं नोंदवत असते. संघर्षात एक वेगळाच एकांत असतो. तो एकांत भीतीदायक वाटतो, कारण तिथे कुठलाही आधार नसतो. पण हाच एकांत तुम्हाला स्वतःशी प्रामाणिक बनवतो. इथे मुखवटे चालत नाहीत, इथे सबबी उपयोगी पडत नाहीत. इथे फक्त सत्य उरतं, तुम्ही काय करता आणि काय टाळता. आणि हळूहळू लक्षात येतं की हा संघर्ष आता शत्रू राहिलेला नाही, तो शिक्षक बनलेला आहे. तो तुम्हाला वेळेची किंमत शिकवतो, मेहनतीचं महत्त्व शिकवतो, अपयश म्हणजे शेवट नसतो हे शिकवतो. एक दिवस असा येतो जिथे मागे वळून पाहिलं जातं तेव्हा कळतं, ज्या दिवसांना तुम्ही सर्वात कठीण म्हणत होतात तेच दिवस तुम्हाला सर्वात मजबूत बनवत होते. ज्या काळात तुम्ही स्वतःवर शंका घेत होतात त्याच काळात तुमचं भविष्य आकार घेत होतं. आजचा संघर्ष उद्याचं उत्तर असतो, आजची वेदना उद्याची दिशा असते, आजचा अंधार उद्याच्या प्रकाशाची तयारी असते. म्हणून पळू नका, थांबू नका, हार मानू नका, कारण आज ज्या संघर्षात तुम्ही आहात तो काही साधा नाही, तो तुमचं भविष्य घडवतोय.